नमस्कार. मी सुभाष काशीनाथ काळभोर, माजी चेअरमन साधना सहकारी बँक, त्याचप्रमाणे माजी संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका दिनांक 7 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये लोणी काळभोर गटाची या ठिकाणी निवडणूक होत आहे. लोणी काळभोर गटामध्ये कदमाक वस्ती, वडकी 3 गावं आहेत. त्याचप्रमाणे लोणी काळभोर गणामध्ये लोणी काळभोर आणि वडकी अशी 2 गावं आहेत. त्याचप्रमाणे कदमाक वस्ती गणामध्ये संपूर्ण कदम वस्ती या ठिकाणी आहे. आणि या तिन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे आहेत. 41 हा जिल्हा परिषदचा गट आहे. त्या गटामध्ये पूनम गायकवाड या भाजपच्या तिकिटावर उभे आहेत. आणि लोणी काळभोर वडकी गणातून लोणी काळभोर वडकी गणातून श्वेता काळभोर या उभे आहेत. त्याचप्रमाणे या कदमाक वस्ती गणातून ज्ञानेश्वर नामगुरे हे उमेदवार आहेत. या तिन्ही उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. त्यांच्या कामाचा या बाबतीत यापूर्वी अनेक नामोल्लेख झालेला आहे, परंतु तिन्ही उमेदवार या ठिकाणी नवीनच आहेत की ज्यांचं पूर्वीचं जरी कायम नसलं तरी BJPने त्यांना या ठिकाणी तिकीट देऊन उभं केलेलं आहे. त्यांना आपण प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. मी या ठिकाणी आवाहन करतो की BJPचं सरकार केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि जिल्हा परिषदसारख्या मिनी विधानसभेसुद्धा मध्ये सुद्धा ते सरकार असणं गरजेचं आहे. कारण केंद्रापासून राज्यापासून जिल्हा परिषदपर्यंत जो फंड येत असतो तो त्या पक्षाच्या माध्यमातून येत असतो. आणि या मिनी विधानसभेमध्ये जर जिल्हा परिषदेचा BJPचं बहुमत झालं, BJPचे जास्तीत जास्त सीट निवडून आले तर ग्रामीण भागाला चांगला फंड मिळून ग्रामीण भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून BJPच्या ह्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यावं असे मी या ठिकाणी आवाहन करतो. बदल घडतोय, महाराष्ट्र बदलतोय. पाहत रहा महाराष्ट्र 24 तास.